परिषदेचा उद्देश असा आहे की आज रोजी आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये विक्रमसिंह क्रीडांगण या ठिकाणी शूटिंग बॉलच्या स्पर्धा आज चालू होत्या आजपासून. त्या स्पर्धेसाठी आम्हाला विरोधी आघाडी म्हणून आम्ही 6 नगरसेवक आहोत. आम्हाला कोणत्याही मिटिंगसाठी किंवा ह्या कार्यक्रमाच्या नियोजित बैठकीसाठी आम्हाला कुठेही बोलवलेलं नाही किंवा ह्याची कुठलीही कल्पना आम्हाला दिली गेली नाही. त्याचबरोबर जयसिंगपूर नगर परिषदेतून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये असे निधी देण्यात आले, देणगी स्वरूपामध्ये त्या कार्यक्रमासाठी पुरवण्यात आला. एकीकडे आम्हाला सांगितलं जातं, आम्ही म्हटलं की आमच्या भागामध्ये वॉर्डामध्ये सरकारी संडास आहेत, त्या संडासचे दरवाजे तुटले, तिथं पाण्याच्या टाकी नाही आणि मी बांधकाम समितीमध्ये सदस्य आहे. मी स्वतः बांधकाम समितीला असे अधिकार आहेत की 1 लाख रुपयापर्यंत खर्च करायचे अधिकार बांधकाम समितीला वैयक्तिक आहे. असं असताना देखील ह्या गोष्टी मी सांगून सुद्धा त्यांनी सांगितलं गेलं की आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याकडे निधीची कमतरता असल्यामुळे पैशाची कमतरता असल्या कारणाने आपण ते आता काम घेऊ शकत नाही, कुठली कामं लाख रुपयेमध्ये खर्च करू शकत नाही. मग येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या कामाकडे लक्ष देऊ असं बोलले. एकीकडे असे सांगत असताना दुसरीकडे आम्हाला असं समजलं की ह्या शूटिंग बॉल स्पर्धेसाठी 5 ते 10 लाख रुपये नगरपालिकेकडून देण्यात आलेले आहेत. असं मग तुम्हाला शूटिंग बॉल स्पर्धेसाठी पैसे आहेत व जनतेला किरकोळ त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या त्याची कामं करण्यासाठी किंवा त्या पुरवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमच्याकडून उत्तर येते. मग हे जयसिंगपूरच्या जनतेवर अन्यायकारक भूमिका आहे आणि जयसिंगपूरची जनता ही कर स्वरूपात पैसे देते तेव्हा नगरपालिकेकडे पैसे उपलब्ध होतात. असं असताना देखील जनतेचा विषय बाजूला ठेवून त्यांचा काही नेत्यांचा स्वतःचं नाव लौकिक करण्यासाठी यांचा जयसिंगपूर नगर परिषदेचे पैशांची उधळपट्टी करत आहे असं चालू आहे व मनमानी कारभार चालू आहे. हुकुमशाही पद्धतीने नेते वागत आहेत. पण मला त्या नेत्यांना सांगायचं हे गाव काय तुमच्या बापाचं नाही, हे जयसिंगपूर शहर सर्वसामान्य जनतेचं आहे आणि तुम्हाला जर का तुमची हुकुमशाही पद्धत चालवायची असेल किंवा तुमचं नाव लौकिक करायचं असेल तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी 500,000 एकर जागा घ्या स्वतःची आणि तिथे एक वैयक्तिक गाव बसवा, वेगळं गाव बसवा आणि तिथं कुठल्याही स्वरूपाचं कर घेऊ नका आणि मग तुम्हाला लोकांना पाहिजे तसं भेटेल जरा. पण जयसिंगपूर शहरामध्ये शाहू महाराजांनी वसवलेलं गाव आहे आणि विक्रमसिंह क्रीडांगण पूर्वीपासून नाव असताना देखील त्या बोर्डावर दुसरा बोर्ड आणून लावायचा, गोडावत नावाचा. मग हे कितपत योग्य आहे? मग हे कुठेतरी शाहू महाराजांनी वसवलेल्या गावाचं अस्तित्व धोक्यात आणायचं आणि नाव पुसून टाकायचं ह्या पद्धतीने वाटचाल चालू आहे आणि अशा नेत्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना 100% विरोध करतो आणि ह्या आजच्या शूटिंग बॉल स्पर्धेच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकतो असं माझं स्पष्ट मत आहे.